मध्ये 6 नंबरचा जो हेड आहे पान क्रमांक 13 खुल्या भूखंडावर मालमत्ता कर याकरिता राज्याचे महसूल मंत्री यांनी आत्ताच नुकतीच एक नवीन योजना घोषित केली आहे। त्याप्रमाणे खुल्या भूखंडावर लाईफ टाईम टॅक्स वन टाईम अशी ती योजना आहे आणि ती ग्रामीणमध्ये सुरू झालेली आहे। रेडी रेकनरच्या टक्केवारीप्रमाणे खुल्या भूखंडावर तुम्ही लाईफ टाईम वन टाईम टॅक्स भरला तर नंतर तुम्हाला दरवर्षी किंवा 6 वर्षात एक वेळा किंवा नंतर वारंवार टॅक्स भरायची आवश्यकता नाही। तर मला असं वाटते ह्या हेडमध्ये आपण त्या योजनेचं पूर्ण विचार करून नव्यानं हा हेड ठेवला पाहिजे। ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। ग्रामीण भागाच्या भूखंडांवर रेडी रेकनरप्रमाणे 0.005% टॅक्स घेतल्यानंतर बाकी आयुष्यभर खुल्या भूखंडावर कोणतेही टॅक्स नाही आणि ही योजना महसूल मंत्र्यांनी मागच्या आठवड्यातच म्हणजे 15 दिवस अगोदरच घोषित केलेली आहे। म्हणून या हेडमध्ये खुल्या भूखंडावर जर आपलं टॅक्सचं प्रमाण मोठं असेल तर त्याला फेरविचार करून त्याला नव्यानं ठेवणे आवश्यक आहे आणि जर ठेवली गेली असेल अभ्यास झाला असेल मला वाटत नाही आता हे सगळी एकंदरीत परिस्थिती पाहून आपण इतका बारकाईनं किंवा सखोल याच्यावर अभ्यास केला असेल आणि खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे। प्रत्येक बांधकामाला खुल्या भूखंडावर 6 वर्षाचा आपण टॅक्स घेतो पण आता नवीन योजनेमध्ये रेडी रेकनरच्या टक्केवारीमध्ये तो टॅक्स आहे। त्याच्यामुळे आपण या हेडमध्ये पुनर्विचार करावा आणि हा गंभीर विषय आहे थोडासा कोट्यावधी रुपयाचा फरक पडेल। त्याच्यामुळे ह्या हेडवर आपण पुनर्विचार करून कसं करता येईल व्यवस्था मला माहीत नाही। आता तुमचा विषय बरोबर आहे। आता जो निर्णय घेतला आहे वन टाईम टॅक्सचा त्याच्या संदर्भात निश्चितपणे पुनर्नियोजन आपल्याला करता येईल परंतु आता आपल्याला याच्यावरती तरतूद दाखवावीच लागेल। नाही हे तरतूदमध्ये कोट्यावधी रुपयाचा फरक पडेल। सभापती महोदय माझ्या सांगण्याचं तात्पर्य काय आहे या तरतुदीमध्ये कोट्यावधी रुपयाचा फरक पडेल। नक्की त्याचं पुनर्नियोजन करून आपण जेव्हा त्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंट होईल तेव्हा त्याची अंमलबजावणी करून आपण याच्यावर या घोषणेला 15 दिवस झाले फिसके साहेबांनी किंवा बजेट ठेवणाऱ्यांनी आपण याच्यावर काही म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये याचा पुनर्विचार झालेला आहे। महसूल विभाग मजूर विभाग म्हणजे ग्रामीण भागातल्या टॅक्सशी संबंधित खुल्या भूखंडाच्या टॅक्सशी संबंधित ग्रामीण भागात याच्यावर पुनर्विलोकन झाला पुनर्विचार झाला याच्यावर सगळी फेर तपासणी झाली। आपण कॉर्पोरेशनने केली आहे काय किंवा आपण ही योजना सुरू केली आहे काय आपल्याकडे एखादा टॅक्स असं भरला गेला आहे काय झालं म्हणजे सभापती महोदय अनिल भाऊ अग्रवाल साहेबांना याची विस्तृत माहिती आहे म्हणून त्यांचा उद्देश याच्या मागचा असा आहे की याच्यातून आपल्याला भरपूर उत्पन्न वाढेल। तुम्हाला मला याचा अभ्यास कमी आहे त्याच्यामुळे त्यांच्या ह्या भावना लक्षात घेऊन त्याच्यात आपल्याला त्या हेडवर जर जास्त काही उत्पन्न दाखवता येत असेल उत्पन्न कसं आहे आता काही विषय जो इथे आणला विषय अतिशय महत्वाचा आहे। त्यातून उत्पन्नात वाढ पण मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु याची आणि त्याची अंमलबजावणी ग्रामीणमध्ये सुरू झाली। महानगरपालिकेमध्ये अजून इम्प्लिमेंट झाला नसल्यामुळे त्याच्यामध्ये काय उत्पन्न होऊ शकते याच्यावर अजूनपर्यंत चर्चा झाली नाही म्हणून त्याचं पुनर्नियोजन 100% करता येतं होईल करता येतं। आज टाकून तर ते आकडे काही आता वाढवण्यापेक्षा पुनर्नियोजन करून जे वाढवेल ते करून घेऊ नक्की याच्यात काही शंका नाही। त्यांना त्याचा अभ्यास असल्यामुळे याच्यात आपल्याला हे सांगता येईल का खुल्या भूखंडावर टॅक्स किती अपेक्षित आहे आपल्याला ह्या एकूण रकमेत कारण का हा हेड 3-4 हेड मिळून हेड आहे। हा हेड आहे खुला भूखंड मालमत्ता कर वृक्ष कर शिक्षण कर ससनर हा हेड मिळून एकंदरीत 16 कोटी रुपये आपण ठेवला आहे। याच्यातून खुला भूखंड किती आहे हा हेड वेगळं सांगता येईल काय? सभापती महोदय मला पण तोच प्रश्न विचारायचा आहे की बांधकाम परवाना घेताना हे एडीडीपी सांगेल आपण 6 वर्षाचा खुल्या भूखंड करतो मॅडम याच्यात खुल्या भूखंडाचा टॅक्सचं हेड वेगळं आहे का आपल्याकडे त्याची वर्किंग आहे का आणि एक अपेक्षित आणखीन आहे महापालिकेतर्फे शासनाच्या ह्या योजनेची आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली पाहिजे ज्यामुळे सामान्य नागरिकांना म्हणजे आपण इथे 97 नगरसेवक बसले आहोत 97 मधून बहुतेक 80ला त्याची आवश्यक म्हणजे माहिती नसेल सामान्य नागरिकाला कशी होईल म्हणून याची आपण शासनाने खूप चांगली योजना ही घोषित केलेली आहे आणि शासनाच्या महसूल विभागातर्फे मागील 6 महिन्यात भरपूर काही नागरिकांच्या फेवरमध्ये घोषणा झालेल्या आहेत आणि योजना झालेल्या आहेत त्याचा आपण सखोल अभ्यास करून विशेषतः एडीटीपी डिपार्टमेंट माझा वैयक्तिक अनुभव असा आहे एडीटीपी डिपार्टमेंट शासनाच्या झालेल्या घोषणानंतर त्या हेडमध्ये परिवर्तन करत नाही
आणि वेळोवेळी जे व्हायला पाहिजे किंवा त्वरित त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. म्हणून आयुक्त महोदयांना आणि सभापती साहेब आपल्याला विनंती आहे, महसूल विभागातर्फे मागील 6 महिन्यात 47 योजना घोषित करण्यात आल्या आहेत. आता मागच्या आठवड्यात महसूल विभागाने अनधिकृत लेआउट नियमित करण्याची एक घोषणा केली आहे. भूखंड जे मुस्लिम भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण महसूल मंत्र्यांनी घोषित केली आहे योजना. भूखंडाला नियमित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. पण एडीटीपी डिपार्टमेंटमध्ये मला माफ करा, मी बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आमच्या असोसिएशनमध्ये नेहमी हा विषय घेतला जातो. पण एडीटीपी डिपार्टमेंटचे अधिकारी जर बजेटच्या सभेत नाही तर आम्हाला काय वागणूक देत असेल तुम्हाला माहित आहे, आणि ते कुठे आहे ते मला माहित आहे. पण आता सभागृहाला सांगताना ते थोडंसं अवघड होईल. मला माहित आहे एडीटीपी डिपार्टमेंटचे अधिकारी सध्या कुठे आहे, कोणासोबत बसलाय. तर माझी आपल्याला विनंती आहे, तर ह्या हेडचं आपण उत्पन्न वाढीसाठी आपण जेव्हा विशेष सभा घ्याल तेव्हा महसूल विभागाने ज्या 47 योजना घोषित केलेल्या आहेत त्याचं झपाट्याने असं सांगतोय महसूल वाढेल त्याच्यामुळे